तुम्हाला प्रिमाइसेस सर्च करावं लागेल, मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल. यांची रोज माणसं फिरता येतो. माझ्याकडे 8-10 नावं अशी आहेत, अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतात तिकडे शहरामध्ये. पण तुमचं लक्ष कुठे आहे? ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? मला अच्छा हे का एक घर आहे का? अच्छा माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतात. राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र त्याआधी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी संबंधित भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद चव्हाट्यावर आला. यानंतर निलेश राणे आणि नितेश राणे यांनी एकमेकांवर टीका केली. एवढंच नाही तर आमदार निलेश राणे यांनी ज्या भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात स्टिंग ऑपरेशन केलं त्याच भाजपा पदाधिकाऱ्याची नितेश राणे यांनी भेट घेतली. त्यामुळे राणे बंधूंमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट शेअर करून राणे बंधूंमधील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिलं, राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच आहे, परंतु आम्ही विरोधक असलो तरी राणे साहेबांबद्दल एक सन्मान आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे राणे कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य वाटत नाही. भावकीत वाद लागल्यानंतर काय होतं, वाद लावणाऱ्यांचा हेतू काय असतो हे आम्ही अगदी जवळून बघितलंय. राणे बंधूंनी कुटुंबात भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखून तसंच दुसऱ्यांचं महत्त्व कमी करणं ही भाजपची रणनीती समजून त्या जाळ्यात न अडकता आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकला पाहिजे.